श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत. तर हा आहे 21 तारखेचा व्हिडिओ आणि आज होता माझ्या मुलाचा बड्डे. त्या दिवसचा होता शुक्रवार. तर आम्ही देवीच्या मंदिरामध्ये गेलो होतो, जे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. आणि मंदिरातून आम्ही तिथून गेलो आम्ही शेगावला. पण शेगावचं कसं आहे आजकाल तिथं मोबाईलचं म्हणजे हे नाही, मोबाईलमध्ये काही शूट वगैरे करू देत नाही. तर त्यामुळे कसा मोबाईल आम्ही गाडीतच ठेवला होता. तर त्याच्यामुळं काही आम्हाला जास्त शूट तिथं करता नाही आलं. तर घरी आल्याच्या नंतर मग येताना सोबतच आम्ही केक त्याच्यासाठी घेऊन आलो होतो. तर घरी केक वगैरे कट केला. आणि हे जे आरतीची थाली तर दिसत आहे ना, तर यात मी तो जेवढ्या वर्षाचा झाला तेवढे दिवे लावते आणि त्या दिव्याने त्याला ओवाळते. त्या ताटामध्ये पहिले तांदूळाचा स्वस्तिक काढते, लाल करते, थोडेसे कुंकवाने ते तांदूळ आणि त्याचा स्वस्तिक काढते आणि नंतर मग ते दिवे कणकेचे ते त्याला मी ओवाळते. तर माझे मिस्टर, मी, माझा भाऊ आणि माझे भाऊजे एवढे जण होतो. तेवढ्यांनी त्याला ओवाळलं, त्याचं औक्षवान केलं. तर हा म्हणजे 10 10:30 असे वाजले असेल यावेळेस, कारण त्याला पण झोप येत होती आणि सगळेच जण दिवसभर बाहेर होते तर थकलेलो होतो. तर त्याचा असा बड्डे यावर्षी काहीसा आम्ही साजरा केला. पण मग जेवण वगैरे आम्ही बाहेरच केलो. आम्ही शेगावला गेलो होतो. तर असं ठरवलं होतं की तिथे आपल्याला मंदिरात जाऊन आज जेवायचं आहे. बाहेर तर आपण बड्डेला कधी पण जेवतो, पण मंदिरातलं जेवण आपण नाही जेवत ना. तर मंदिरातलं आम्ही पोहोचेपर्यंत लेट झालं होतं. तिथलं तर बंद होऊन गेलं होतं. मग म्हटलं की 20व्यात जेवायला गेलो तर तिथं फ्रीमध्ये नाही आहे, पर पर्सन काहीतरी किती 50-40 रुपये काय आहे मला माहिती नाही. तर ते पैसे म्हणजे ते आम्ही पैशातच जेवण केलं होतं, फ्रीमधलं नव्हतं. पण ना ते जेवण ना खूपच जास्त पांचट आहे. म्हणजे जर आपल्याला खूप भूक होती असली तरच ते जेवण जेवू शकतो, नाही तर मग असं मजबुरीमध्ये जेवण जेवल्यासारखं जेवण आहे असं ते जेवण होतं. तर परत जाऊ द्या, असू द्या, देवाचं जेवण आहे ते काय म्हणावं आपण. पण जे आहे ते सांगत आहे. तर इथे मी आली होती. आता आम्हाला घरी आल्याच्या नंतर जेवायचं तर नव्हतं. मग म्हटलं की सगळेजण थोडासा केक वगैरे खाऊन घेऊ. तर मी आली होती इकडे प्लेट वगैरे न्यायसाठी केक खायला. तर केकच आम्ही आता खाणार आहे आणि संध्याकाळचं जेवण वगैरे तर काही करायचं नाही आहे, कारण तिथूनच आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहे. तर हा दिवस आजचा आमचा असा गेला बड्डेचा. पण त्या दिवशीचा माझ्या मुलाचं जेवण त्याला बाहेरचं काही आम्ही चांगलं देऊ शकलो नाही. आणि त्याला म्हटलं तुला नूडल्स वगैरे खायचे आहे. तर येताना लेट झालं तर जिथे आम्ही नूडल्स वगैरे खातो तिथलं तो पण बंद झाला होता. तर असं सगळं झालं त्या दिवशी. आणि ही एक जे रील ही बड्डेची मी टाकली होती इंस्टाग्रामवर, जी की ती म्हणजे बऱ्यापैकी व्हायरल गेली आहे. त्याला काहीतरी 700-750K व्ह्यूज आहे. तर त्यातनं मला खूप सगळ्या लोकांच्या अशा कमेंट आल्या की तुम्ही तुमच्या मुलाचा असा कमीपणा का तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवता. तर व्हिडिओमध्ये कमीपणा नाही दाखवत आहे मी, माझ्या मुलाचा मोठेपणाच दाखवला आहे. मी हे पण सांगितलं होतं की माझ्या मुलाला म्हणजे बड्डे सेलिब्रेट नाही केला त्याचा चांगला तर त्याला राग आला. तो असा म्हणाला की याच्यामुळे म्हणजे माझ्या छोट्या मुलामुळे माझा बड्डे चांगला नाही केला तुम्ही, असं त्याचं म्हणणं होतं. मग मी त्याला समजावलं की बाळा, ज्यांना आईवडील नसतात, जे करू शकत नाही, त्यांचं काय, तुझं दरवर्षी आम्ही चांगला बड्डे सेलिब्रेट करतो, यावर्षी आपण ठरवून नाही केला ना, तो अचानकपणे तसं झालं. ते आपण तिथे जेवायचा निर्णय घेतला आणि मग तिथे जेवण नाही भेटलं व्यवस्थित. तर मग तो समजला. पण तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहतच होते त्याला, तो होता ना खुश त्यावेळेस जेव्हा केक कट केला त्यावेळेस. तर त्यात त्याला सोशल मीडियावर असं टाकलं, त्याचं तसं टाकलं. तर एवढ्या विचारांना तर मी पण टाकलेलं नव्हतं. जस्ट मी माझ्या मुलांचे सगळे व्हिडिओ शेअर करत असते. तर मग ते एवढी त्याची खास मोमेंट होती बड्डेच्या दिवसचं, मग मी ते पण शेअर केलं. आणि मला नाही वाटत आज जर आपला मुलगा चुकला ना, तर हे चुकीनं त्याची न दाबण्यापेक्षा त्याला असं ते चूक लक्षात आणून देणं, त्याला म्हणजे रागावणं नाही, त्याला समजावून सांगून ते चूक सुधारणं
हे मला जास्त सोयीचं वाटते. माझ्या मते सगळे सहमत असेल असं नाही, पण मला जे वाटते ते मी सांगितलं आणि तेच मी त्याला म्हटलं. तसं मी माझ्या परीनं त्याला समजावलं आणि माझा मुलगा समजला पण. तर बरं असो, हे आहे. नंतर दुसऱ्या दिवशीची क्लिप. तर आम्ही इथे आलो होतो सालासर बालाजी मंदिरामध्ये. इथे आम्ही म्हणजे माझं छोटं बाळ झालं तेव्हा त्याला घेऊन पण आलो नव्हतो आणि माझ्या भावाचं लग्न झालं नवीन, तर ती माझी भाऊजाई आहे, तर तिला पण आणायचं होतं इथे मंदिर दाखवण्यासाठी. तर आलो होतो. तर इथं हे ना अशी म्हणजे चौपाटीसारखी चौपाटी आहे या मंदिरामध्ये. असं खेळायला वगैरे छोट्या मुलांसाठी खूप सगळं ऑप्शन आहे, पण इथे मच्छरं खूप आहे म्हणून त्यामुळे आम्ही काही त्या मुलाला काही सोडलं नाही, खेळलं नाही. फक्त तुम्हाला जस्ट दाखवत आहे, कारण आजूबाजूनं सगळा परिसर असं जंगल टाईप आहे ना, तर मच्छरं खूप आहे इथे. यावेळेस ना खूप मच्छरं होते इथे. सायंकाळच्या वेळेस तसे पण मच्छरं जास्तच असतात. तर इथून आम्ही नंतर गेलो होतो आपलं इथे खाटूश्याम मंदिरामध्ये. तर खाटूश्याम मंदिरामध्ये तो याच्या आधी पण जेव्हा आला तेव्हा 2-3दा गेला आहे आणि आम्ही पण जेव्हापासून आमची ते मंदिर झालं तेव्हापासून 4-5दा तर गेलीच आहे खाटूश्याम मंदिरामध्ये. तर इथे आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तर इथलं आज जास्त एवढी गर्दी नव्हती, थोडीच गर्दी होती. तर मग इथे पण छान दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर हे असं काहीसं झालं त्या दिवशी माझ्या मुलाच्या बड्डेच्या दिवशी. कारण हे जे आम्ही मंदिरं वगैरे जे फिरलो, हे मंदिरं आम्ही बड्डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या शाळेतून आला तो, ट्युशनला गेला, ट्युशनवरून आल्याच्या नंतर मग आम्ही नंतर निघालो त्याचा बड्डे सेलिब्रेट करायसाठी. तर असं काहीसं झालं ते सर्व. आणि जे ते रीलची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, जे रील माझी व्हायरल गेली आहे त्याला कमेंट असे करून राहिले लोक की जसे मी माझ्या मुलाला खूपच मोठी पनिशमेंट दिली.